आजचा दिवस आमचा भाग्याचा दिवस। अखंड भारताचं कुलदैवत शिवछत्रपती महाराज ज्यांचा इतिहास एक आम्हाला ऊर्जा देतो आणि आमच्यासाठी एक प्रेरणा या इतिहासातून मिळते। ज्यांच्यासाठी शब्द अपुरे पडतील अशी ज्यांची कीर्ती आमचे राजे शोभून दिसतात असे शिवबा राजा शिवछत्रपती ज्यांच्या इतिहासातून संघर्ष रयतेच्या प्रति असलेलं प्रेम कशी काळजी घ्यावी आणि अनेक दाखले की ज्याच्यामध्ये युवा आहे, महिला आहे, शेतकरी आहे, सगळ्यांची कल्याणकारी दृष्टी आणि ज्यांनी स्वराज्याची फक्त कल्पना नाही केली तर त्यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी ते कष्ट घेतले, ते संघर्ष केला। मला असं वाटतं की ते प्रत्येकाला आज हा इतिहास जागवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आज दिल्लीत सुद्धा मोठ्या उत्साहात ही शिवजयंती आम्ही सगळे साजरी करतोय। याचा आम्हाला सगळ्यांना या दिवसाची आम्ही वाट बघत असतो आणि या सगळ्यांचा आम्ही आज मोठ्या उत्साहात इथे शिवजयंतीचा उत्सव साजरा केला आणि प्रत्येक ठिकाणी आज घराघरात छत्रपती शिवरायांची संघर्षाची गाथा असेल, मावळ्यांचं बलिदान असेल, याला आम्ही कोणीच विसरू शकत नाही आणि हा इतिहास घेऊन पुढच्या पिढीने सुद्धा इतिहास वाचावा असंच मी आपल्या माध्यमातून सुद्धा सांगते। आज शिवजयंती आहे पण राज्यातल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही। सरकार हा निकाल लावेल का, काय अपेक्षा आहे? नाही, यासाठी वेळोवेळी सरकारने प्रयत्न केले आहेत। माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील वेळोवेळी या बाबतीत चर्चाही केली आहे, मीटिंग्स पण घेतले आहे आणि विशेष अधिवेशनही बोलवलेलं आहे। मला असं वाटतं की हा प्रश्न नक्कीच राज्य सरकारने याची दखलही घेतली आणि याच्यावर मीटिंग घेऊन त्यातनं मार्ग काढणार असंही सांगितलं। कांद्याच्या प्रश्नासंदर्भात काल खरं तर निर्यात बंदी उठवली असं सांगितलं गेलं होतं पण अजून देखील नोटिफिकेशन निघलेलं नाही। त्याच्यामध्ये काही सशर्त आहे का की एक टीका केली जाते की अद्यापर्यंत नोटिफिकेशन का निघत नाहीये? नाही, बघा, मी कालच आपल्या माध्यमातून सांगितलं होतं की ही कालची जी मीटिंग झाली ही ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची मीटिंग होती। माननीय केंद्रीय मंत्री अमित भाई शाह यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली, त्यात चर्चाही झाली आणि कांदा प्रश्नावर सातत्याने शेतकऱ्यांकडनं देखील मागणी होत आहे, लोकप्रतिनिधींनी देखील मागणी केली। मी देखील याच्यावर वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे, पत्रही दिलेलं आहे, परंतु याच्यावर काल जी चर्चा झाली ती सकारात्मक झाली आणि ज्या दिशेने कांद्यांच्या बाबतीत मग ती आवक वाढली असेल, आता गरज आहे, आपण निर्यात खुली केली पाहिजे, याच्यावर एक चांगली चर्चा झाली आणि त्या दृष्टीने त्या मीटिंगमध्ये सकारात्मकता आली आणि म्हणून मी परत एकदा सांगते की याचे नोटिफिकेशन लवकरच निघणार आहेत। त्या बाबतीत सुद्धा एक सकारात्मक आहेच, परंतु ते नोटिफिकेशन आल्यावर जो आपला प्रश्न होता की नेमकी काय असणार आहे, काय अट असणार आहे का, तर त्याच्यावर क्लॅरिटी येईल। काही देशांमध्ये मागणी आहे, त्या देशांमध्ये पाठवायचं का, हे सगळंच त्या दृष्टीने क्लिअर होईल। जसं नोटिफिकेशन येईल तसं आपल्याला त्वरित कळवलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।